नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात होणार मोठी वाढ. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. देशातील लाखो पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर आहे. जर तुम्ही देखील पेन्शन धारक असाल तर तुम्हाला देखील माहीत असेल की बऱ्याच वेळा निवृत्त वेतनधारक अतिशय गरीब जीवन जगतात, कारण ते पेन्शन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कमी असते. या गोष्टी लक्षात घेऊन संसदीय समितीने ही शिफारस केली होती. वयाच्या 65व्या वर्षापासून लाभ मिळेल. अतिरिक्त पेन्शनचा लाभ वयाच्या 65व्या वर्षापासूनच मिळावा. सध्या नियमानुसार पेन्शनधारक 80 वर्ष झाल्यावर त्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये 20% वाढ झाली आहे. परंतु फार कमी सेवानिवृत्तांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त नाही आहे. त्यामुळे या नियमाचा फारसा उपयोग होत नाही. संसदीय समितीने पेन्शनबाबत 2 प्रस्ताव दिले. संसदीय समितीने केंद्र सरकारला अतिरिक्त पेन्शनसाठी सूचना दिल्या होत्या. त्यात पहिली सूचना दिली होती. दुसरी सूचना अशी होती की दरवर्षी 1% पेन्शन वाढवण्याची होती. ती सरकार दरवर्षी 1% वाढ करू शकत नसेल तर त्यामुळे सरकार दर 5 वर्षांनी त्यात 5% वाढ करू शकते. अतिरिक्त पेन्शनधारकाची पेन्शन वाढवली पाहिजे. संसदीय समितीला हे सापडले आहे की हे देखील तुम्हाला सर्वांना माहीत असावे की अनेक पेन्शनधारक आपले आयुष्य खूप अडचणीत घालवितात. या कारणास्तव पेन्शन वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कारण भारतातील पेन्शनची रक्कम इतर देशाच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे पेन्शनधारकाला व्यवसाय करणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन पेन्शनमध्ये वाढ करण्याची सूचना संसदीय समितीने दिल्या आहे. पेन्शन वाढण्यास अशा प्रकारे सुरुवात होईल. संसदीय समितीने असे सुचवले होते की 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व निवृत्त वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये 5% वाढ करावी. त्यानंतर पेन्शनधारक 70 वर्ष झाल्यावर त्यांच्या पेन्शनमध्ये 10% वाढ केली पाहिजे. पेन्शनधारक 75 वर्षाचे झाल्यावर त्यांच्या पेन्शनमध्ये 15% वाढ करावी. संसदीय समितीच्या म्हणण्यानुसार पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये दर 5 वर्षांनी 5% वाढ व्हायला हवी. पण सरकार ते जमत नसेल तर मग सरकारने पेन्शनमध्ये दरवर्षी 1% वाढ करावी. अतिरिक्त पेन्शन सध्याचे नियम काय आहे? सध्याच्या नियमानुसार वयाच्या 80 वर्षापेक्षा 20%, 85व्या वर्षी 30%, वयाच्या 90व्या वर्षी 40% आणि वयाच्या 100व्या वर्षात 40% वाढ केली जाईल. म्हणजे पेन्शन दुप्पट होते. पेन्शन फंड अतिरिक्त पेन्शन लागू होताच पेन्शन वाढते. संसदीय समितीच्या शिफारसीनुसार वयाच्या 65व्या वर्षीपासून पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये 5% वाढ होईल. त्यानंतर लाभार्थी वय वर्ष 70 वर्ष झाल्यावरती 10% वाढवले जाईल. वयाच्या 75व्या वर्षी 15% वाढ होईल. 80 ते 85 वर्ष बेसिक पेन्शनमध्ये 20% वाढ होईल. राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना हा लाभ मिळतो. हिमाचल राज्य सरकारने वयाच्या 65व्या वर्षी 5% वाढेल. 10 वर्ष 10% वाढ होईल. मात्र केंद्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी होणे बाकी आहे. त्यामुळे राज्य सरकार पेन्शनमध्ये वाढ करू शकते. तर केंद्र सरकारनेही ती तरतूद मंजूर करावी, असे सर्व निवृत्त वेतनधारकांचे म्हणणे आहे. निर्णयाची प्रतीक्षा. आता या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव काय निर्णय घेतात याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागू राहील. जर मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सणासुदीच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी पगार वाढणार आहे. महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा मोठ्या थाटामाटात साजरी होण्याची शक्यता आहे. निर्णयाचे महत्त्व. हा निर्णय केवळ राज्य कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित नाही तर त्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसा आल्याने त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढणार आहे. यामुळे बाजारपेठेत चैतन्य येण्याची शक्यता आहे. विशेषतः दिवाळीसारख्या सणांच्या काळात हा निर्णय झाल्यास त्यांचा सकारात्मक परिणाम अनेक व्यावसायिकांना जाणवू शकतो. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन निर्णय या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.